ओके. लेकिन ये साला कर क्या रहा है? वहिनीने फॉलो करा. मम्मी नाही डोक्यावर नाही डोंगर शे. मम्मीचा फोन हायजॅक केलाय आणि आई जे रील बघते ना ते वहिनी मम्मीचा फोन मध्ये बघते. एकदम खानदेशीवाले रील येतात. मम्मी डोक्यावर डोंगर शे. फॉलो करा. मम्मी तुझा फोन हायजॅक झालाय मम्मी. अच्छा मोगरावाले गाणे मस्त आहे. वहिनीच आहे बघा हे गाणं आवडतंय. आप थोड़ा थोड़ा दिखने रहे क्या सेम. तू ऐसे दिखता है. आईला गमछा बांध. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मला आहे ना मागच्या 3 दिवसापासून खूप जास्त एन्झायटी होते. एन्झायटी कशासाठी? पॉझिटिव्ह वेने. बिकॉज सॅटर्डे संडे कुठलाही ब्लॉग शूट नाही केला. मला माहिती होतं मंडेला काय होणार आहे. आणि हे बघा हे किचनमध्ये मी आज जाणून बुजून ब्लॉग स्टार्ट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो. मागचा 1 महिना झाला असेल. 20 दिवस मागचे 20 दिवस सेम रुटीन. आई इथे येते, माझ्यासाठी चहा बनवते, नाश्ता बनवते, माझं कॉल चालू असतात, माझं काम चालू असते, येते तिथं ठेवते, मला सांगते आधी नाश्ता करून घे, आधी जेवण करून घे, मग तुझं कामं कर. पण आज मम्मी परत सुरतला चालली. वाय मी नको जाऊ, मी अजून पण अरे लग्न आहे बाबा, माझ्या भाच्याचे लग्न आहे, माझ्या नातबाईचं लग्न आहे, माझ्या भाच्याच्या आणि दुसऱ्या भाषेचे लग्न आहे, त्यामुळे जाते मी. अरे यार मम्मी येते आणि ते 20 दिवस महिनाभर कसा निघून जातो समजत नाही. तुला सांगते तू लग्न कर, मी 2 महिने राहिले. कुछ भी. मागचा ब्लॉग बघितला असेल, मागचा तिथं पण मी बोललो होतो की आई असते तर मला काही लोड नसतो, मस्त भारी वाटतं. आता माझा रूम असा होऊन जाईल, भूत बंगल्यासारखा होऊन जाईल, मला असं करमणारच नाही भाई. मला असं एन्झायटी होती की आई जाणार आहे आज रात्री परत सुरतला आणि परत ते रूम खाली होणार आहे आणि परत ती माझी रुटीन जी आहे आईने माझी सेट केलेली चांगली रुटीन ती माझी परत तशी एकदम आधीसारखी वाह्यात होणार आहे. Talk to me nice, talk to me honestly, look in my eyes. या चहासोबत माझी सुरुवात होते दिवसाची. चला आता काम स्टार्ट करूयात आणि मी तुम्हाला भेटतो आता हे सगळं काम आवरल्यानंतर. माहिती नाही काय झालं, आईला मी आता डायलॉग मारला की नको जाऊ म्हटलं. आई माझं कसं होईल म्हटलं. आणि मग आई अशी आली, एकदम हक करून घेतलं. म्हटलं यार आई नको जाऊ यार. आईला ना तू मग खरं सांगतो, शपथ घेऊन सांगतो, आईला इथं करमत नाही. आई एकदम बोर झाली इथं, कारण की रुटीन सेम आहे. उठा लवकर, उठा, पूजा करा, पोरींसोबत खेळा, जेवा, झोपा, बस हेच चालू आहे. कारण की आम्ही सगळे आमच्या कामात बिझी असतो. विकेंड आला का तेवढं थोडंफार काहीतरी होतं, बाकी जाम बोर झाली. मम्मी चाय नंबर 2 हो जाए. हो जाए, डन. चाय नंबर 2. बापरे, खूप जोराचा पाऊस यार. आवाज वगैरे यायला लागला. बापरे, पुण्याचा पाऊस म्हणजे एक अलग लेवल चालू आहे. भाई 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 साहब. चष्मा घालून आरती करतो. वाजून गेलेत किती? 7:30 आईचा फोन बघा, स्क्रीन गार्ड आहे ना. सो तेच आपण नवीन बसवायला चाललो. आई मला 2-3 दिवसापासून सांगते, पण मला टाइमच भेटत नव्हता. आणि आत्ता जस्ट मी मीटिंग वगैरे संपवली, काम संपवलं आणि जरा लवकर संपवलं. आई जाणार आहे, आईसोबत जरा टाइम स्पेंड करू. त्याच्या आधी हा मोबाईल सुधरून घेऊ आपण. ऑल न्यू आईचा फोन, हे पण नवीन आणि हे पण साफ करून झालं. आता आई ब्लॉग बघेल तर आईला जरा बरं वाटेल. महत्वाची सगळी कामं झाली. वाव, पोरांसाठी खाऊ घेऊन घेतला. आईचा फोन जर नीट झाला, एकदम नवा दिसतो आता, चकचकात एकदम. आता फक्त आईसोबत जरा गप्पा मारू. तिच्यासाठी मी काही गिफ्ट्स आणले ते तिला देऊयात. ते मी दाखवणार नाही काय गिफ्ट्स आहेत काही नाही, पण तिने मला सांगितलेलं तेच आहे गिफ्ट्स. सो ती खुश होऊन जाईल फॉर शुअर. ते तिला देऊयात आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्यांची बस आहे. ठीक आहे. एवढीशी गोष्टी किती खुश होते डायरेक्ट. आणि खरंच नवा दिसतोय तो, एक चेंज केला आणि बघा ना किती फरक जाणवतोय. आई एवढी असं खुश आहे ना घरी चालली तर, म्हणजे हे बघा घराचं नाव आलं का वेगळीच खुश होऊन जाते. खूप एन्जॉय केला आपण यावेळेस. खूप चांगल्या ट्रिप्स केल्या आहेत, खूप ठिकाणी फिरलो. 20 दिवस कुठं निघून गेले तर मला काहीच कळलं. मला तर बिलकुल वाटलेलं नाहीये हे जे 20 दिवस आहेत, 20 दिवस असं वाटतंय की बस मागच्या आठवड्यात आली होती आणि लगेच चालली होती. 3 आठवडे कुठं निघून गेले अजिबात समजत नाही. आणि मी या सिच्युएशन मध्ये ना सध्या मला आईची खूप जास्त गरज आहे. आईला माहिती आहे
काय नाही, कारण की जर मी एकटा राहिलो ना, मी कसल्याच गोष्टींकडे लक्ष देत नाही ना, जेवणाकडे ना स्वतःकडे ना, काही घेणं देत नाही. पण आई होती माझी तर सगळ्या गोष्टी मला अशा भेटत होत्या, असं राजकुमार सारखं. घे बेटा. बट असो, तुझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत, ते गिफ्ट्स मी आईला देऊन देईल. व्हिडिओमध्ये आपण काही दाखवणार नाही, बट ठीक आहे, आता आपण डायरेक्ट भेटू जेव्हा आपण जाऊ तेव्हा, ठीक आहे. 7व्या महिन्याची 1 तारखेला येईन. 7व्या महिन्याची 1 तारखेला आई सांगते, पण तरी तुम्ही सांगा की त्याचा आधी लवकर या, प्रयत्न करा, ठीक आहे. Don't let it fall on me. Say you're a good guy. ही समोर आईची बस आहे आणि माझ्याकडनं असं बोलताच येत नाही मला. मी कसं तरी त्यांना बाय करून इथं आलोय परत. ठीक आहे, आता मला माहिती नाही ब्लॉग कधी शूट करेल. 2,000 years later. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आज आहे सुट्टीचा दिवस. आता वाजून गेले 12:30 आणि यस 2-3 दिवस झाले असतील आई गेली सुरतला. तेव्हापासून मला अजिबात करमत नाही घरात. ज्या दिवशी आई गेली ना त्या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी इतकं असं बोर होत होतं, असं वाटत होतं की कामच करायचं नाही, सुट्टीच घेऊन टाकू, सुरतला चाललं जाऊ, असं खूप काही विचार येत होते. पण आता ठरवलं, घरात मला आहे ना असं खायला करतंय घर. इतकं जास्त बोर होतं, इतकं जास्त असं चिडचिड होतंय ना, कारण की आई आणि परीची एवढी जास्त सवय झालेली आणि ते जेव्हा पण येतात तसंच होतं. ते सुरतला गेल्यानंतर स्नोही आणि वहिनी खाली गेल्या आहेत, दादा बाहेर गेला, मी एकट्यात घरात. आणि त्यातला त्यात माझा रूम, हे बघा, हा जो रूम असा एकदम भरलेला असायचा, आई परी सगळे असायचे, ते नाही आहेत. सो ते नाही आहेत तर मला असं इतकं कसं तरी होतं ना. सो माझ्या मित्राला फोन केला, त्याला म्हटलं ये तू मला कुठेतरी घेऊन चल, मला माहिती नाही कुठं, पण मला इथून घेऊन चल म्हटलं. सो आम्ही चाललो जरा बाहेर, कुठं जातो मला पण नाही माहिती, जिथं पण जाऊ तिथं जरा जाऊयात, बसूयात शांततेत. Make me believe it. Don't wanna hear it. I wanna see it. आपण मजाक मध्ये मुळशी या साईडला थांबलो आणि आता आम्ही पौडला थांबलोय. एक एकदम जुनं आणि फेमस हॉटेल आहे जिथं आम्ही प्रत्येक वेळेस थांबतो. आपलंच हॉटेल आहे, कधी येऊ शकता तुम्ही पौडमध्ये. 1960 पासून आहे हॉटेल दीपक. आपलं नाही आहे, पण इथं सगळ्याच गोष्टी एकदम पारंपरिक आणि एकदम फेमस आहेत. वाव. See how rewind when we rewind. Feels so nice. हॉटेल दीपक पौड गावामध्ये कुठं पण आले ना तुम्ही, असं टर्नवरच आहे बरोबर. बघा पुढं ते मुळशी गावाचं एक हे पण आहे पोलीस स्टेशन. कोणालाही विचारलं हॉटेल दीपक, एकदा इथं नाश्ता करून जा, मजा येऊन जाईल. मुळशी वगैरे असं कुठं पण तुम्ही आता पावसाळ्यात जाल ना, इथला नाश्ता करून मग पुढे जा. आता आम्ही चालत पुढं, बघूयात कुठपर्यंत जातो. We time. You, I know how. आपण आपली गाडी तिथं पार्क करून दिली आहे. आपण आता मुळशीवरनं आपण कोकणात जातो ना, म्हणजे पौडवरनं मुळशीवरनं कोकणात. आम्ही तिथं गाडी लावून आता इकडे चाललो. बघा हे मुळशी डॅमचं बॅक साईड आहे, तिथं आम्ही आता खालपर्यंत जाऊ, इथून असं उतरून आणि जरा तिथं बसून टाईमपास करू थोडा वेळ. मस्त काही लोक तिथं मासे पण पकडत आहेत, तर काही लोक दगड मारतात, काही लोक असेच बसलेत. सो आपण पण जाऊयात, जरा टाईमपास करूयात. आणि मेन म्हणजे आपली 2 व्हीलरवरची राईड झाली, बाईक राईड झाली. वाव, मजा येऊन गेली. Make me feel right. I can't help it. हे बॅक वॉटर्स मुळशी डॅमचं समोरचा व्ह्यू पण एक नंबर आहे, इकडचा व्ह्यू पण एकदम एक नंबर आहे. आपला जो रस्ता आहे मेन. आणि मी किती घामेघाम झालो आहे जस्ट बिकॉज हे तुम्हाला ही बॉटल दिसते का पाण्यात, ही वाली. मी चॅलेंज घेतलं की त्याला 3 वेळेस इथून मारायचं. 2 वेळेस लागून गेलं आहे, पण शेवटचा लागत नाही आहे. कमीत कमी मी 200-300 वेळेस ट्राय करून झालं, दगडं इथून फेकून मारलेत मी, पण अजून पण लागत नाही. एक लास्ट बाकी बस. चला आता व्हिडिओ चालू, याच्यावर समोर मारतो मी, आडवणं लागेल का नाही, बट ट्राय करू. हे बघा जवळ जाते पण लागत नाही. एक लास्ट वन लास्ट लागून गेला आता. अरे यार, चलो आता आय थिंक पाऊस पण पडेल थोडा वेळात असं वाटतंय. बघा ढगाळ वातावरण होतंय हळूहळू, त्या साईडला पण. सो मे बी निघू शकतो आपण आता, नाहीतर पाऊस पडला तर डेंजर अडकून जाऊ इथं आपण. लेट्स गो. Sweet talk. I'm already on my way. I'm pulling up, don't be late. I'm cutting through all the lanes. Sweet talk. You need to say. सोनी तुला दादीची आणि परीची आठवण येते? अंकल बेस्ट आहे, भारी आहे. आय लव्ह यू अंकल. ओके बाय.